नमस्कार. मॅथ्स पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग आज आपण सुरू करणार आहोत. 4 मुद्दे त्यामध्ये आपल्याला शिकायचे आहेत. पहिला आहे GST, त्याच्याबद्दलचं प्राथमिक भाग इंट्रोडक्शनचा पार्ट आपण पाहणार आहोत. त्यानंतर GST टॅक्स इनव्हॉइस म्हणजे काय, GSTचं कॉम्प्युटेशन अँड ITC, शेअर म्युच्युअल फंड अँड SIP या भागांमध्ये आपण हे प्रकरण बघणार आहोत. म्हणजे GST हा एक भाग, शेअर हा दुसरा भाग, असे दोन भाग आपण या प्रकरणात अभ्यासणार आहोत. GST म्हणजे काय हे अगोदर आपण पाहूया. आपल्याला पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की चला शिकूया, चर्चा करूया. त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांची चर्चा सांगितलेली आहे आणि ती चर्चा तुम्हाला या ठिकाणी समोर दिसत आहे. GST म्हणजे काय, तर सिम्बॉल ही तुम्हाला समोर दिसतोय. एक राष्ट्र कर बाजार, GST गुड्स सर्व्हिस टॅक्स म्हणजे आपण वस्तूंवर आकारलेला सेवेचा कर. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थ नियोजन. फायनान्शियल प्लॅनिंग यामध्ये अर्थ नियोजन, प्लॅनिंग म्हणजे नियोजन, आर्थिक व्यवस्थेचं नियोजन आपल्याला करायचं आहे. आणि ते कसं करायचं, पूर्ण देशभरामध्ये एकच कर कसा आकारला जाईल, वन स्टेट वन टॅक्स, एक राष्ट्र एक कर, वन नेशन वन टॅक्स. या ठिकाणी नॅशनल टॅक्स मार्केट म्हणजे राष्ट्र कर बाजार हे आपल्याला सिम्बॉल मध्ये दिसत आहे. वन GST वन नेशन, एक GST एक राष्ट्र, या उद्देशाने या ठिकाणी आपल्याला तो सिम्बॉल दिसत आहे. शिक्षक विद्यार्थी यामधला संवाद काय चालू आहे, तर विद्यार्थी विचारतायत आपल्या देशात GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर ही कर प्रणाली चालू आहे. GST सिस्टीम इज इन प्रॅक्टिस. शिक्षक म्हणतायत व्हेरी गुड. व्हॉट डू यू नो अबाउट GST, तुम्हाला GST बद्दल काय माहिती आहे. विद्यार्थी सांगतायत GST इज ए गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा काय आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्याचा फुल फॉर्म म्हणजे या ठिकाणी वस्तूंवर आकारलेला सेवा कर आहे. विद्यार्थी दुसरे विचारतायत यस द होल कंट्री फॉलोज द सेम टॅक्स लेवी सिस्टीम. संपूर्ण देशात एकच कर प्रणाली अंमलात आलेली आहे. शिक्षिका त्यांच्या सांगतायत बरोबर आहे, करेक्ट. बिफोर GST एव्हरी स्टेट हॅड व्हरायटी ऑफ टॅक्सेस लेविड ॲट डिफरंट स्टेजेस ॲट ट्रेडिंग. ऑब्झर्व द प्रॅक्टिस गिव्हन बिलो अँड टेल which taxes existed before GST and are now submitted in GST. बरोबर आहे. पूर्वी विविध राज्यात वेगळे वेगळे कर आकारण्यात येत होते. पूर्वीच्या करापैकी कोणते कर जे असे आहेत जे वस्तू करामध्ये आणि सेवा करामध्ये मोडतायत ते आपल्याला चित्रामध्ये सांगितलेलंच आहे. विद्यार्थी काय म्हणतायत बघा. टॅक्सेस दॅट एक्झिस्टेड बिफोर वेअर एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, व्हॅट, एंटरटेनमेंट टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, ऑक्ट्रॉय एक्सेट्रा. म्हणजे उत्पादन शुल्क म्हणजे त्याला आपण एक्साइज ड्युटी, त्यानंतर सीमा शुल्क, व्हॅट करमणूक कर, एंटरटेनमेंट टॅक्स असं आपण त्याला म्हणतोय, त्यानंतर सेवा कर सर्व्हिस टॅक्स, केंद्रीय कर राज्याचा कर त्याला आपण जकात असं आपण म्हणतो. असे वेगळे वेगळे कराचे प्रकार आहेत. शिक्षक काय म्हणतात त्यांच्या बदल्यात ऑल दीज टॅक्सेस आर सबमिटेड अंडर GST. हे सगळे GSTच्या अंतर्भूत येत आहेत. दॅट इज व्हाय GST is one nation, one tax, one market,
GST इज इन इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2017. हे सर्व कर रद्द केलेत आणि त्याच्या बदल्यात एकच कर अंमलात आणलेला आहे, तो म्हणजे जीएसटी, वस्तू आणि सेवा करांचा. खरेदी विक्री, वस्तूच्या आणि सेवेच्या खरेदी विक्रीवरती तो कर आकारला जातोय. म्हणून एक देश एक कर एक बाजार ही कर प्रणाली 1 जुलै 2017 रोजी पासून अंमलात आलेली आहे. साधारणतः त्याला आज 3 वर्ष कंप्लीट झाले. 17 ते 18, 18 ते 19, 19 ते 20, साधारणतः 3 वर्ष आपण या कराच्या अंतर्भूत कार्य करत आहोत आणि टॅक्स गोळा करत आहोत. पाहूया एक डायग्राम स्वरूपामध्ये तो कोणत्या पद्धतीत जीएसटी आकारला जातोय. समोर या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. त्यामध्ये एक झाड दाखवलेलं आहे. त्याच्या झाडाच्या वेगवेगळ्या ब्रांचेस तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. एक्साइज ड्यूटी, सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्यूटी, सेंट्रल सरचार्जेस अँड सेस. एक्साइज ड्यूटी पहिला सांगितलाय उत्पादनावरचा शुल्क, त्याला एक्साइज ड्यूटी आपण म्हणतो. त्यानंतर दुसरा आहे सर्व्हिस टॅक्स, सर्व्हिस म्हणजे सेवा, सेवेवर आकारणारा कर. तिसरा आहे कस्टम ड्यूटी, कस्टम ड्यूटी म्हणजे सीमा शुल्क, सीमा भागात सीमा शुल्क आकारला जातोय. त्यानंतर लास्ट आहे तो सेंट्रल सरचार्ज अँड सेस, केंद्रीय अधिभार आणि उपकर. त्यानंतर मिडलला या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे फर्स्ट आहे तो व्हॅट, मूल्यवर्धित कर, त्याला आपण म्हणतो व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. दुसरा आहे लक्झरी टॅक्स, लक्झरी म्हणजे जे आरामदायक आपण ज्या वस्तू वापरतोय, ऐशारामाच्या वस्तू आपण त्याला म्हणू, अशा लक्झरी वस्तू असतील, सेवा असतील, त्याच्यावर टॅक्स आकारला जाईल. त्यानंतर एंटरटेनमेंट टॅक्स, ज्या ज्या ठिकाणी आपण करमणुकीचा साधनांचा वापर करतोय त्या सेवेमध्ये, त्या वस्तूंमध्ये आपल्याला टॅक्स बसणार आहे. त्यानंतर ऑक्ट्रॉय हा सांगितलाय. ऑक्ट्रॉय याचा अर्थ जकात, आपण जकात गोळा केला जातोय, तोही एक टॅक्सच आहे, कराचा प्रकार आहे. तिसऱ्या ब्रांच मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे सीएसटी. सीएसटी म्हणजे केंद्रीय विक्री कर, सी सेंट्रल सर्व्हिस टॅक्स, केंद्रीय विक्री कर. त्यानंतर आहे काउंटर वेलिंग ड्यूटी, सीव्हीडी, अधिकचे सीमा शुल्क, ज्यादा आकारणारं सीमा शुल्क, काउंटर वेलिंग ड्यूटी, सीव्हीडी. त्यानंतर लास्ट आपल्याला सांगितलंय स्पेशल ॲडिशनल ड्यूटी, एसएडी. एस मीन्स स्पेशल, ए ॲडिशनल डी ड्यूटी, स्पेशल ॲडिशनल ड्यूटी, विशेष सीमा शुल्क. म्हणजे आपण सीमा शुल्क, कस्टम ड्यूटी घेतोय, त्यानंतर काउंटर व्हॅलिंग ड्यूटी म्हणजे अधिकचे सीमा शुल्क, आणि त्यानंतर स्पेशल ॲडिशनल ड्यूटी म्हणजे विशेष सीमा शुल्क. जे सीमा शुल्क आपण 3 प्रकारात या ठिकाणी घेतोय आणि हे सगळे एकाच छताखाली आता आपण आणलेले आहेत, ते म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जी गुड्स यस सर्व्हिस टी टॅक्स, जीएसटी या अंतर्गत आपण त्याचा अभ्यास या प्रकरणामध्ये सगळ्याचा एकत्रित समावेश एकाच भागामध्ये करणार आहोत. टॅक्स इनव्हॉइस आज आपण शिकत आहोत. टॅक्स इनव्हॉइस या ठिकाणी शिकत असताना जे आपण पावती वस्तूंवरती कर बीजक आपण त्याला म्हणतो टॅक्स इनव्हॉइसला. ही कर बीजक 2 प्रकारची आहे, एक वस्तू खरेदीवरची आणि एक सेवा जी आपण सेवेचा लाभ घेतोय त्या ठिकाणी. अशा 2 पावत्या मिळत आहेत. टॅक्स इनव्हॉइस ऑफ गुड्स परचेस सॅम्पल आपण बघणार आहोत. टॅक्स इनव्हॉइस ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइड, सेवा दिलेली पावती आणि वस्तू खरेदीची पावती. त्यामध्ये पहिली पावती या ठिकाणी आपल्याला दिसते टॅक्स इनव्हॉइस ऑफ गुड परचेस. इट इज ए सॅम्पल पीस. आपल्याला पावती दिलेली आहे, एक नमुना म्हणून दिलेली आहे. त्यामध्ये अगोदर सप्लायर आहे, इनव्हॉइस नंबर आहे, जीएसटी आणि इनव्हॉइस डेट आहे. यामध्ये जीएसटी हा एक अंक आहे. जीएसटी 2 प्रकारचे दिसत आहेत मध्यभागी, एक सीजीएसटी आणि दुसरा एसजीएसटी. सी मीन्स सेंट्रल, एस मीन्स स्टेट. भारत सरकारचा कर आणि महाराष्ट्र शासनाचे कर असे 2 प्रकारचे कर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला टॅक्स इनव्हॉइसच्या वरती जीएसटी हा अंक आहे. जी गुड्स, एस सर्व्हिस, टी टॅक्स, आयएन
म्हणजे इनव्हॉइस नंबर, आयडेंटिफिकेशन नंबर, सॉरी आयडेंटिफिकेशन नंबर आपल्याला त्या ठिकाणी जीएसटी मध्ये, जीएसटी हा आयडेंटिफिकेशन नंबर आहे. तो कोणाचा आयडेंटिफिकेशन नंबर आहे, तर जो व्यक्ती डीलर म्हणजे व्यापारी वस्तू पुरवणार आहे त्या व्यापाऱ्याचा, त्या डीलरचा त्या ठिकाणी जीएसटी नंबर असणार आहे. असे प्रत्येक व्यापारी जे व्यवसायात व्यवहार करत आहेत त्यांचा जीएसटी नंबर त्या ठिकाणी प्रत्येकाचा पर्सनली तो नंबर त्या व्यवसायासंदर्भातचा असणार आहे. त्यानंतर सिरियल नंबर नुसार दिलेले आहेत. त्यानंतर HSN हा अंक आपल्याला दिसतोय, त्यामध्ये HSN हा अंक हार्मोनाइज्ड सिस्टीम नॉमेनक्लेचर असा असणार आहे. म्हणजे ओळीनं जे नंबर ऑफ प्रोडक्ट्स आहेत त्यांना एक कोड दिलेला आहे आणि त्या कोड नुसार त्यांना बसणारा जीएसटी केंद्राचा किती आणि राज्याचा किती तो आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. आणि त्यानंतर त्याचा पर्सेंटेज किती आहे, ते अमाऊंट किती, किती क्वांटिटी घेतली, त्यानंतर जीएसटी टोटल अमाऊंट किती आहे, सीजीएसटी किती बसला, एसजीएसटी किती बसला आणि त्यानंतर टोटल अमाऊंट त्या गुड्स त्या वस्तूची किती बसली, अशा एकूण 5 नंबर ऑफ सॅम्पल्स प्रोडक्ट्स दिलेत, त्याचे कोड आहेत, त्याचा रेट आहे, त्याची क्वांटिटी किती प्रमाणात त्यांनी घेतलेला आहे, टोटल अमाऊंट किती, केंद्राचा राज्याचा कर किती आणि एकूण अमाऊंट किती ही त्या ठिकाणी आपल्याला दिसते. इथं महत्वाचा अंक कोणता आहे तर तो सीजीएसटी हा जो अंक आहे जो 15 अंकी आहे. आपल्याला 10 अंकी पॅन नंबर भेटतो, त्यामध्ये त्या राज्याचा कोड आणि इतर नंबर ऍड केले जातात आणि मिळून 15 अंकी आपल्याला जीएसटी हा अंक मिळतोय. उदाहरणार्थ आपल्याला परचेस मध्ये दिसतोय तो अंक 27 ABCDE 1 2 3 4 आणि लास्टला सांगितलेलं आहे H1Z5. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 या 15 अंकामध्ये 27 नंतर जे अंक येत आहेत एच पर्यंत हे जे अंक आहेत हा त्या व्यापाऱ्याचा पॅन नंबर आहे आणि त्याच्या अगोदरचा हा राज्याचा कोड आहे, स्टेट कोड. आणि त्यानंतर एक नंबर जो दिसतोय तो एक नंबर आहे 1 रिप्रेझेंट ए रजिस्ट्रेशन. किती रजिस्ट्रेशन नोंदी झालेल्या आहेत त्या नोंदीनुसार आपल्याला तो अंक दिसून येतो. इथं एक हा अंक रजिस्ट्रेशन किती झालेत हे सांगतोय. त्यानंतर हा जो झेड अंक आहे हा सर्वांमध्ये सर्वांसाठी समान हा बाय डिफॉल्ट या नावाने आपल्याला सांगितलेला आहे. म्हणजे युनिफॉर्म फॉर ऑल सर्वांसाठी बाय डिफॉल्ट या अर्थाने सांगितलेला आहे. आणि त्यानंतर लास्ट नंबर जो 5 अंक दिलेला आहे त्या 5 अंकाचा अर्थ होतोय चेक सम डिजिट्स. सम म्हणजे बेरीज, चेक पडताळणी करायची, सगळ्या डिजिट अंकांची आपल्याला पडताळणी करायची आहे. म्हणजे इथं दिलेली जी माहिती आहे या टॅक्स इनवॉइस मध्ये गुड्स अँड सर्व्हिस साठी ते चेक सम डिजिट म्हणजे जीएसटी यांच्या वेबसाईट वर जर आपण गेलो तर जीएसटी टाकला त्यांचा वरचा की हा नंबर योग्य आहे की अयोग्य आहे, वैध आहे की अवैध आहे हे आपल्याला समजते. तो वरचा जो 15 अंकी नंबर आपल्याला दिसतोय तो टाकल्यानंतर 27 हा अंक आपल्याला दिसतोय, त्यामध्ये तो त्या राज्याचा कोड दिसतोय. आपल्या महाराष्ट्राचा कोड आहे 27 म्हणून या ठिकाणी 27 हा नंबर आपल्याला दिसून येतोय. या पद्धतीनं HSN जो या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो HSN कोड. त्यानंतर जीएसटी HSN मीन्स काय सांगितलं तर हार्मोनाइज्ड सिस्टीम नॉमेनक्लेचर. हार्मोनाइज्ड सिस्टीम नॉमेनक्लेचर हा HSN. जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इनव्हॉइस आयडेंटिफिकेशन नंबर. IN मीन्स आयडेंटिफिकेशन नंबर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, हार्मोनाइज्ड सिस्टीम नॉमेनक्लेचर. या पद्धतीनं महत्वाचा घटक यामध्ये या ठिकाणी आहे. एवढा भाग समजणं गरजेचं आहे.
यावरती आधारित एक सॅम्पल एक्झाम्पल ऍक्टिव्हिटी बेसमध्ये आपल्याला दिलेला आहे, तेही आपण बघूया. इथला टॅक्स इनवॉइस आपण या ठिकाणी लिहितोय, दाखवतोय आणि ऍक्टिव्हिटी बेसमध्ये आपल्याला उत्तर सोडवायचे आहेत. CGST ॲट द रेट ऑफ 2.5% इज रुपीज ब्रॅकेट अँड SGST ॲट द रेट ऑफ ब्रॅकेट पर्सेंट इज ₹5. या ठिकाणी पेढे आपल्याला बघायचे आहेत. या पेढ्यांना 5 रुपये रेट दिलेला आहे, त्यामध्ये CGST 2.5% किती रुपये होते टॅक्स इनवॉइस मध्ये आपल्याला सांगितलेले आहेत, तो म्हणजे 5 रुपये ₹5 अँड SGST मध्ये 2.5% नेच आपल्याला दिलेला आहे आणि तिथेही 5 रुपये होत आहेत, टॅक्स इनवॉइस मध्ये आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर दुसरा पार्ट आपल्याला सांगितलाय, इट मीन्स दॅट द रेट ऑफ GST ऑन पेढे इज 2.5 plus 2.5 is equal to 5% and hence the total GST is ₹10. म्हणजे पेढ्यांवरती केंद्राचा आणि राज्याचा मिळून 5% टॅक्स बसला आणि तो GST एकूण 10 रुपये भरावा लागला. यानंतर तिसऱ्या पार्टला आपल्याला सांगितलेलं आहे, द रेट ऑफ GST ऑन चॉकलेट इज ब्रॅकेट पर्सेंट अँड हेन्स द टोटल कॉस्ट ऑफ आईस्क्रीम इज रुपीज ब्रॅकेट. तिसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला विचारलेलं आहे की आईस्क्रीमला रेट ऑफ GST किती आहे, रेट ऑफ GST ऑन चॉकलेट आणि आईस्क्रीमला किती होते. चॉकलेटचा दिलेल्या माहितीमध्ये, दिलेल्या इनवॉइस मध्ये चॉकलेटमध्ये 80 रुपयाला चॉकलेट गेलेला आहे, एक घेतलेला आहे 80 रुपयाला. CGST 14% 11 रुपये 20 पैसे गेलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी चॉकलेट 14% या ठिकाणी रेट GSTचा आहे चॉकलेटचा. आणखीन आईस्क्रीमला किती रुपये द्यावे लागलेले आहेत, तर आईस्क्रीमला 11 रुपये 20 पैसे द्यावे लागलेले आहेत. टोटल कॉस्ट ऑफ आईस्क्रीम इज आईस्क्रीमचा टोटल कॉस्ट आहे 236 रुपये. टोटल कॉस्ट या ठिकाणी आईस्क्रीमचा 236 रुपये आहे आणि 11 रुपये 20 पैसे हा चॉकलेटचा आहे, जो टॅक्स स्वरूपात आहे. आईस्क्रीमचा आपल्याला या ठिकाणी 236 रुपये दिलेला आहे. नंतर लास्टला सांगितलेलं आहे, ऑन बटर CGST रेट इज ब्रॅकेट पर्सेंट अँड SGST रेट इज ऑल्सो ब्रॅकेट पर्सेंट. सो GST रेट ऑन बटर इज हाऊ मेनी पर्सेंट. दिलेल्या ऍक्टिव्हिटी मध्ये जे आपल्याला बटरची माहिती दिलेली आहे त्यामध्ये बघूया. लास्ट पार्ट 500 रुपये म्हणलेले आहेत प्रत्येक किलोग्रॅमला आणि त्यांनी 250 ग्रॅम घेतलेला आहे. 125 रुपये अमाऊंट आहे. 6% केंद्राचा, 6% राज्याचा कर, 7.5 रुपये टॅक्स दोन्ही ठिकाणी आणि 125 मध्ये ते दोन्ही 7.5 15 रुपये ऍड होऊन 140 रुपये टोटल अमाऊंट झालेले आहे. यामध्ये केंद्राचा कर आपल्याला झालेला आहे टोटल 6%, इथं 6% येणार आहे. राज्याचा कर आहे 6%. सो रेट ऑफ बटर इज, आता याचा बटरचा आपल्याला रेट विचारलेला आहे तो 140 रुपये होणार आहे. सॉरी, पर्सेंट मध्ये विचारलाय, 12% मध्ये होणार आहे, कारण 6 आणि 6 एकूण 2.5 5 तसा 6 आणि 6 एकूण रेट म्हणजे दर पर्सेंटेज मध्ये 12% आपल्याला बटर मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं इनवॉइस मध्ये पेढ्यांना 2.5% टॅक्स आहे केंद्राचा, 2.5% राज्याचा. चॉकलेटला 14% केंद्राचा, 14% राज्याचा टॅक्स दिसतोय. आईस्क्रीमला 9% केंद्राचा टॅक्स आहे, 9% राज्याचा टॅक्स दिसतोय. ब्रेड 0% CGST, 0% SGST. म्हणजे ब्रेड ही आपल्याला 0% रेट मध्ये आपल्याला सांगितलेला आहे GST रेट. बटर आपल्याला 6% दिलेला आहे. म्हणजे हे जे पर्सेंट आहेत हे त्या HSN कोड वरून ठरतं. आणखीन ती किती गरजेची वस्तू आहे याच्यावरून ही हे पर्सेंट आपल्याला जाणवत आहेत. यानंतर जसे आपण गुड्स परचेस आपण बघितले, हे
तसेच या पद्धतीनं सर्व्हिस प्रोव्हाइडला सेवा कर कशा पद्धतीनं लागू होतो हे पाहूया. टॅक्स इनवॉइसचा पुढचा भाग टॅक्स इनवॉइस ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइड सॅम्पल स्पेस या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे सेवा कर आपल्याला दिलेला आहे जो ज्यामध्ये जीएसटी बसतोय. फूड जंक्शन खेड शिवापूर पुणे, इनवॉइस नंबर 58, मोबाईल नंबर दिलाय, ईमेल नंबर दिलाय त्या ठिकाणचा फूड जंक्शनचा. त्यानंतर खाली जीएसटी दिलेला आहे जो आपण 15 अंकी सांगितला होता. ज्या दिवशी ते बिल आपल्याला दिसते ते तारीख 25 डिसेंबर 2017 या ठिकाणी दिसते. आणि बाकीचे मटेरियल्स जे आपण या ठिकाणी घेतलेत, SSC जे सेवा कोड आहे, सेवा के संदर्भात जे पदार्थ त्यांनी घेतलेले आहेत फूड आयटम्स, त्यामध्ये कॉफी, मसाला टी, मसाला डोसा, त्यांचे 9961, 9963, 9962 या पद्धतीने SSC कोड आहेत सेवेचे. क्वालिटी किती कॉफी 1 घेतलेला आहे, चहा 1 घेतलेला आहे, डोसा 2 घेतलेले आहेत आणि त्यांचे रेट 20, 10, 60 असे दिलेले आहेत. आणि टॅक्सेबल अमाऊंट आपल्याला सांगितलेले आहे आणि इन ब्रॅकेटमध्ये आपल्याला सांगितलंय पहिला 20 आहे, दुसरा 10 आहे, नंतर तिसरा मसाला डोसा किती रुपयाला असेल, टॅक्सेबल अमाऊंट करपात्र रक्कम किती असेल आणि जीएसटी त्यांनी सांगितलेले आहे. पहिल्याला म्हणजे कॉफीला 2.5% जीएसटी आहे, जीएसटीला 2.5% आहे. तसंच मसाला डोसा पण सेम SGST 2.5 आहे. तर इथं मसाला डोस्याची CGST पण 2.5% येणार आहे. त्यानंतर मसाला टी 2.5%, मसाला डोसा या ठिकाणी CGST 2.5% दिलाय, तर पलीकडे SGST सुद्धा 2.5% असणार आहे. म्हणजे इथं टोटली पर्सेंट 2.5% आपल्याला दिलेले आहेत कॉफी, मसाला टी अँड मसाला डोसा 3 आयटम्स मध्ये. आणि त्यांच्या अमाऊंट आपल्याला टोटल टॅक्सेबल अमाऊंट करपात्र रक्कम मूळ रकमेसह किती बसणार हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ब्रॅकेट कंप्लीट केल्यानंतर सर्व्हिस टॅक्स तुम्हाला कशा पद्धतीने बसतोय तो समोर दिसत आहे. यामध्ये जो रेट आपल्याला दिलाय कॉफीसाठी 20 रुपये, टॅक्सेबल अमाऊंट 20 रुपये, त्यामध्ये 2.5% टॅक्सनं 50 पैसे 0.50 रुपीज त्या ठिकाणी टॅक्स बसणार आहे. त्यानंतर SGST सुद्धा तेच 2.5%नं 0.50 बसणार आहे. नंतर मसाला टी आपल्याला दिलाय जो रेट 10 रुपये आहे, त्यामध्ये तिथंही 2.5% टॅक्स आहे केंद्राचा. 2.5%नं 10 रुपयाचे 0.25 रुपये होत आहेत आणि त्यानंतर राज्याचा पण 0.25 रुपये टॅक्स होतोय. मसाला डोसा आपल्याला त्या ठिकाणी दिलाय ज्याचा रेट 60 रुपये दिलाय. टोटली अमाऊंट दिला 120 रुपये, कारण 2 आयटम्स या ठिकाणी घेतलेत. त्याचाही 2.5%नं टॅक्स 3 रुपये होतोय केंद्राचा आणि पलीकडे राज्याचा 3 रुपये होतोय. टोटल आपल्याला 3 रुपये 75 पैसे हा एकूण टॅक्स तिन्ही पदार्थांचा होतोय. आणि इकडे आपल्याला ते 3 पदार्थ 150 रुपये खर्च होत आहेत एकूण रकमेचे. मग 150 रुपये जेव्हा ते 3 रुपये 75 पैसे केंद्राचे, 3 रुपये 75 पैसे राज्याचे ऍड केल्यानंतर लास्टला आपल्याला सांगितलेलं आहे 157 रुपये 50 पैसे त्यांना एकूण अमाऊंट पेड करावी लागणार आहे सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी. म्हणजे आपल्याला सेवेच्या स्वरूपात 7 रुपये 50 पैसे त्यांना गुड्स अँड सर्व्हिस टॅक्ससाठी द्यावे लागणार आहेत. या पद्धतीनं आपल्याला सर्व याच्या पूर्वीचं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स त्याची एक सॅम्पल पेज दिली होती आणि या ठिकाणी इनव्हॉइस ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइड म्हणजे सेवासाठी एक परचेस होती, आणखीन गुड्स म्हणजेच वस्तूंसाठी एक परचेस आपण या ठिकाणी सॅम्पल म्हणून घेतली होती. याच्यानंतर आपल्याला हे सगळे जे HSN कोड आणि SASC कोड आहेत जे दोन्ही सॅम्पलमध्ये आपल्याला डिफरंट वेगळे वेगळे दिसले, दोघांमध्ये पण GST होताच जो 15 अंकी आहे. HSN हा गुड्ससाठी म्हणजे वस्तूंवरती होता, ज्याला आपण हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर असं म्हणालो. आणि त्यानंतर SASC ज्याला आपण सर्व्हिस अकाउंटिंग कोड असं म्हणलो. HSN हा कोड गुड्सच्या सॅम्पल पेज मध्ये येतोय आणि SASC हा जो कोड नंबर आहे जो पदार्थांमध्ये दिला जातोय तो सर्व्हिस प्रोव्हाइडर्स मध्ये त्या पदार्थांच्या समोर तो कोड असणार आहे. असे प्रत्येक वस्तूंवरती आणि प्रत्येक पदार्थांवरती कोड असणार आहेत.
म्हणजे गुड्समध्ये HSN या नावानं आणि सर्व्हिसमध्ये सेवेमध्ये SSC या नावानं तुम्हाला तो कोड पाहायला भेटणार आहे. हे जे कोड आहेत आणि त्याच्यावरून ज्या वस्तू आणि जे पदार्थ आपल्याला मिळणार आहेत त्यांना किती टक्के टॅक्स द्यावा लागतोय त्याच्यासाठी आपल्याला एक सॅम्पल दिलेला आहे. पाहूया तो भाग. वस्तू आणि सेवेच्या कराच्या प्रकारामध्ये त्याचा प्रकार कोणता आहे, कराचा दर किती बसतोय आणि वस्तू आणि सेवेचा प्रकार कोणता आहे या स्वरूपात समोर तुम्हाला चार्ट दिसत आहे. एकूण 5 प्रकार दिलेले आहेत वस्तू आणि सेवेमध्ये. त्यामध्ये पहिला प्रकार आहे जो 0 रेट मध्ये बसतोय 0% कराचा, तो आहे इसेन्शियल कम्युनिटीज लाईक ए फूड ग्रेन्स, म्हणजे अन्नधान्य ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यामध्ये फ्रुट्स जे फळं आहेत, व्हेजिटेबल्स भाज्या, मिल्क दूध आणि अर्थेन पॉट्स म्हणजे ज्या आपल्या मातीची भांडी आहेत ह्या सर्वांना ह्या वस्तूंमध्ये 0% GST बसणार आहे. ह्या वस्तू सोडून त्याच्यानंतर खाली आपल्याला दिलाय सर्व्हिस, कोणत्या सेवेला 0% रेट भेटणार आहे. त्यामध्ये चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, यूज ऑफ रोड अँड ब्रिजेस, पब्लिक लायब्ररी, ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस, एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस. त्यामध्ये चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटी मध्ये साधारणतः म्हणजे धर्मादायाचे जे उपक्रम आहेत ते, त्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर पाण्याची वाहतूक, यूज ऑफ रोड अँड ब्रिजेस रस्त्याचे आणि पुलाची जी कामं आहेत त्यामध्ये, लायब्ररी पब्लिक लायब्ररी म्हणजे जे सार्वजनिक वाचनालय आहेत ते, ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिस शेती संदर्भातल्या ज्या काही सेवा आहेत त्या, शैक्षणिक आणि आरोग्याच्या संदर्भातल्या ज्या सेवा आहेत त्या सर्व सेवांमध्ये 0% रेट दिला जाणार आहे. त्यानंतर सेकंड पार्ट आहे जो निम्न दर आपण म्हणतो लो रेटेड, कमी GST आकारला जातोय, तो सेकंड पार्ट 5% चा आहे. आपल्याला 0% मध्ये ब्रेडला किती टक्के GST द्यावा लागतोय हा प्रश्न सारखा विचारला जातोय, त्याला 0% रेट दिला जातोय. लो रेटेड मध्ये 5% मध्ये गुड्स कोणते कोणते येत आहेत तर कॉमनली यूज आयटम सर्वसामान्य वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे LPG सिलेंडर, टी, कॉफी, ऑइल, हनी, फ्रोझन व्हेजिटेबल्स, स्पायसी, स्वीट्स एक्सेट्रा. यामध्ये पहिल्यामध्ये सांगितले जे LPG सिलेंडर आहेत घरगुती वापराचे, त्यानंतर चहा, तेल, मध, फ्रोझन व्हेजिटेबल्स म्हणजे ज्या गोठवून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या, मसाल्याचे पदार्थ आहेत, मिठाई आहेत, यांना 5% या वस्तूंना GST भरावा लागणार आहे. त्यानंतर सेवेमध्ये आपल्याला दिले रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, टॅक्सी सर्व्हिस, एअर ट्रान्सपोर्ट, इकॉनॉमी क्लास म्हणून सांगितले सर्वसामान्य दरात, हे हॉटेल्स प्रोव्हाइडिंग फूड्स अँड बेवरेजेस एक्सेट्रा. 5% मध्ये रेल्वे वाहतूक आली, बस वाहतूक आली, टॅक्सी सेवा येते, विमान वाहतूक येते, विमान वाहतुकीमध्ये सर्वसामान्य दरामध्ये येणारी, त्यानंतर हॉटेल्सचे जे खाद्यपदार्थ आहेत, पेय आहेत, या सर्वांना 5% रेटमध्ये सेकंड पार्ट येतोय. थर्ड पार्टमध्ये आपल्याला सांगितलेला आहे जो स्टँडर्ड रेट सांगितलाय फर्स्ट क्लासचा, जो 12% रेटनं GST दिला जातोय, त्या वस्तूंमध्ये येते कंझ्युमर गुड्स. कंझ्युमर गुड्स म्हणजे ग्राहकांना उपयोगी असणाऱ्या वस्तू 12% येत आहेत. त्या कोणत्या? बटर, घी, ड्राय फ्रूट्स, जॅम, जेली, सॉस, पिकल्स, मोबाईल फोन्स एक्सेट्रा. या वस्तूंमध्ये साधारणतः लोणी, तूप, सुकामेवा, भाज्या, फळापासून तयार झालेल्या लोणचे असतील, मोरांबे असतील, जॅम, जेली, चटण्या हे पदार्थ प्लस मोबाईल ह्या ज्या वस्तू आहेत ह्या सर्वांना 12% टॅक्स GST मध्ये येत आहेत. सेवेमधला जो भाग आहे तो प्रिंटिंग जॉब वर्क्स, गेस्ट हाऊस सर्व्हिस रिलेटेड टू ए कन्स्ट्रक्शन बिझनेस, सेवेमध्ये येते ते छपाईसाठी कामं, गेस्ट हाऊस, बांधकाम व्यवसायाशी निगडीत सेवा, ह्या सगळ्या सेवा 12% मध्ये येत आहेत. त्यानंतर चौथा भाग येतोय जो 18% GSTचा आहे, जो उच्चतम दर्जा मानला जातोय, त्याला स्टँडर्ड रेट सेकंड स्लॅब मध्ये बनतो.
तो त्यामध्ये येणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत ते आपल्याला दिसत आहेत. मार्बल, ग्रॅनाइट, परफ्यूम, मेटल आयटम्स, कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, CCTV एक्सेट्रा. साधारणतः मार्बल, ग्रॅनाइट, परफ्यूम्स आपण म्हणतो, धातूच्या वस्तू, कॉम्प्युटर संगणक म्हणतो, प्रिंटर, मॉनिटर, CCTVचे कॅमेरे, ह्या ज्या वस्तू आहेत ह्या 18% GST मध्ये मोडत आहेत. सेवेचा जो भाग आपल्याला दिलाय त्यामध्ये कुरिअर सेवा, आउटडोअर कॅटरिंग, सर्कस, ड्रामा, सिनेमा, एक्झिबिशन, करन्सी एक्सचेंजिंग, त्यानंतर ब्रोकरेज सर्व्हिस, शेअर ट्रेडिंग, ह्यामध्ये 18% GST दिला जातोय. म्हणजे साधारणतः कुरिअरची वाहतूक करताना, आउटडोअर केटरिंग करताना, सर्कसीमध्ये, नाटकामध्ये, प्रदर्शनामध्ये, सिनेमामध्ये, देशांतर्गत चलनाची देवाणघेवाण करताना, चलन विनिमय करताना, शेअर बाजारात शेअरची खरेदी विक्री करताना, त्यानंतर दलाली करताना, दलालीची सेवा देताना, ह्या सेवांमध्ये आपल्याला 18% GST भरावा लागतोय. लास्ट 5वा जो आहे, जो हायली रेटेड आपल्याला सांगितला जातोय, ज्यामध्ये 28% GST दिला जातोय, तो त्यामध्ये वस्तू कोणत्या आहेत लास्टला सांगितले आहेत. लक्झरी आयटम्स, मोटरसायकल, स्पेअर पार्ट, लक्झरी कार, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिश वॉशेस, AC, वॉशिंग मशीन, फ्रीज, त्यानंतर टोबॅको प्रोडक्ट्स, इरेटेड वॉटर्स एक्सेट्रा. म्हणजे साधारणतः ऐशारामाच्या जेवढ्या वस्तू येत आहेत, मोटरसायकलचे पार्ट असतील, लक्झरी गाड्या असतील, कार, पान मसाले, व्हॅक्यूम क्लीनर असेल, डिश वॉशर असेल, AC सारखे असतील युनिट्स, वॉशिंग मशीन आहे, तंबाखूची उत्पादनं आहेत, आणि त्यानंतर इरेटेड ड्रिंक्समध्ये शीतपेय असतील, ह्या सर्व वस्तूंमध्ये 28% GST आपल्याला भरावा लागतो. त्यानंतर लास्ट सेवेचा जो भाग दिलाय, 5 स्टार हॉटेल्स, अकोमोडेशन, अम्युजमेंट पार्क सांगितले, वॉटर पार्क, थीम पार्क, कसिनो, रेस कोर्स, IPL गेम, एअर ट्रान्सपोर्ट, हे जे बिझनेस क्लास आपण म्हणतो त्यामध्ये पंचतारांकित हॉटेल, निवासी व्यवस्था असतील अशा हाय रेटेडच्या, अम्युजमेंट पार्क, वॉटर पार्क, थीम पार्क, कसिनो, रेस कोर्स, IPL सारखे जे खेळ आहेत, हे विमान वाहतूक जे हाय क्लासमध्ये आपण वाहतूक करतो त्या सर्व सेवांमध्ये 28% GST दिला जातोय. म्हणजे तुम्हाला आणखीन जर याच्यामध्ये जर एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर CBEC ह्या गव्हर्नमेंट वेबसाईटवरती जर तुम्ही भेट दिलात, म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम, या वेबसाईटवरती तुम्हाला आणखीन ज्यादा माहिती मिळून जाईल. म्हणजे शासनानं जी त्यावेळी जी माहिती दिल्या त्या GSTचा अभ्यास आपण साधारणतः या चॅप्टरमध्ये करत आहोत. GST आणि सेवेमध्ये आणि वस्तूंमध्ये थोडाफार बदल झालेला असतोय, तो त्या आपल्या वेबसाईटमध्ये समजून येईल. विजेचा, पेट्रोलचा, डिझेलचा, हे जे अत्यावश्यक वस्तू आहेत त्यामध्ये GST बदल होतोय, त्या सध्या त्या कालावधीत GSTच्या कक्षेत घेतल्या नव्हत्या. यानंतर आपल्याला ॲक्टिव्हिटी आणि सॉल्व एक्झाम्पल्स बघायचे आहेत. त्यासाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. ॲक्टिव्हिटी आणि सॉल्व एक्झाम्पल्स बघण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.